नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण मी येऊ का या कथेचा भाग दुसरा पाहणार आहोत. लेखक आहेत सुहास बिराडे आणि भाग पहिला जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तसेच जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. विजयनगर गावात रात्री मी येऊ का असा गूढ आवाज यायचा आणि पाठोपाठ गावात एक मृत्यू व्हायचा. या गूढ प्रकारामुळे 48 वर्षापूर्वी आबा पाटलांनी त्याचा मुलगा आनंदरावला कुटुंबासह गाव सोडायला सांगितलं होतं. आबा पाटलांचा पंतू विक्रांतला जेव्हा आजोबांनी हा प्रकार सांगितला तेव्हा विक्रांत आपल्या 2 मित्रांसह हे रहस्य जाणून घेण्यासाठी विजयनगर गावात जाण्यासाठी निघाला. हे आपण पाहिलं मागच्या भागात. आता पुढे विकी, श्रेया आणि विपुल हे तिघे मुंबईत लहानाचे मोठे झालेले. शहरी वातावरणात वाढल्याने त्यांना देखील ग्रामीण भागातील जीवनाचं आकर्षण होतंच. सर्वजण हंपीला जातो असं सांगून निघाले होते. तिघांच्या घरात मुलांना स्वातंत्र्य होतं. मुलं काय करतात यात त्यांच्या घरातील फारसे कुणी ढवळाढवळ करत नव्हते. हे तिघे चांगले मित्र होते आणि सतत कुठे ना कुठे फिरायला जात होते. त्यामुळे त्यांना हंपीला जायची देखील अडचण आली नाही. अरे हे काय, गाव तर शहरासारखं डेव्हलप झालं आहे अगदी. गावात प्रवेश करताच मोबाईल टॉवर बघताच श्रेया म्हणाली, बरं आहे ना, नेटवर्कचं टेन्शन नाही, फुल ऑन वायफाय मिळेल. विपुल म्हणाला, निसर्गाचा आनंद घे की जरा, गावात आलोय, श्रेया त्याला म्हणाली. तिघेही गावात पोहोचले होते. आपण मिशनवर आलो आहोत ना, आपल्याला ते रहस्य शोधायचं आहे. पण पुन्हा तू मी येऊ का असा आवाज आला तर? विपुल त्याची मनातली शंका म्हणत म्हणाला, गप रे, तुला सारखी मस्करी सुचत असते का, श्रेया त्याला म्हणाली. विपुल आणि श्रेयाच्या गप्पा सुरू होत्या. विक्रांत मात्र आपलं गाव बघण्यात अगदी हरवून गेला होता. विजयनगर हे गाव खरोखर बदललं होतं. गावात आधुनिक सुविधा आल्या होत्या, पण गाव मुळातच निसर्गरम्य होतं. बदलत्या काळानुसार गाव बदललं असलं तरी नैसर्गिक सौंदर्य टिकून होतं. गावाच्या वेशीवरून नदी दुथडी भरून वाहत होती. गावातील हिरवाई थंडावा देत होती आणि वातावरण देखील छान गार असं होतं. विक्रांत आपल्या जुन्या वाड्यात गेला. त्याच्या जुन्या वाड्यात गेला. हा वाडा आबा पाटलांच्या वाडवडिलांपासून होता. त्याची भव्यता आजही नजरेत भरत होती. त्याचे आजोबा आनंदराव गावी जात नव्हते तरी वाड्याची देखभाल करण्यासाठी महादूला ठेवलं होतं. तो आपल्या कुटुंबासह वाड्याच्या एका खोलीत राहत होता. पाटलांची शेती सांभाळून त्याचं उत्पन्न रीतसर आनंदरावांना पोहोचवत होता. महादू मुंबईला अधूनमधून येत असल्याने तो विक्रांतला ओळखत होता. पण बरीच वर्ष महादू पण मुंबईला काही आला नव्हता. विक्रांत आपल्या 3 मित्रांसह वाड्यात पोहोचला. त्यांना पाहताच महादूला अगदी आश्चर्याचा धक्का बसला. छोटे मालक अचानक, आणि तेही गावात, असे तो म्हणाला. मला लगेच ओळखलं, विक्रांतने विचारलं. मग काय, माधव साहेबाचा लेख, कसं विसरणार तुम्हाला, महादू विक्रांतला म्हणाला. महादू काका, तुम्हाला माहीत आहे, आपल्या घरातील कुणी गावात येत नाही, म्हणून घरी न सांगता आलोय मी. तुम्ही पण कुणाला सध्या तरी सांगू नका. विक्रांतने आधीच महादूला कल्पना देऊन सांगून ठेवलं. पण तुम्ही गावात येणार हे मला आधी कळवलं असतं तर मी चांगली व्यवस्था तरी केली असती, महादू विक्रांतला म्हणाला. त्याची काही गरज नाही, आम्हाला अशाच गावरान वातावरणाचा फील घ्यायचा आहे, तेव्हा तुम्ही काळजी करू नका, विक्रांत महादूला म्हणाला. विक्रांतनी आपल्या तिन्ही मित्रांची ओळख करून दिली. ख्याली खुशाली विचारून औपचारिक गप्पा झाल्या. दुपारचं जेवण झाल्यावर विक्रांत आपल्या मित्रांसह वाड्यात चक्कर मारली. आपल्या वाडवडिलांचा तो भव्य वाडा पाहताना त्याचा ऊर अभिमानाने भरून येत होता. महादू त्यांना वाडा, त्यातील एक एक दालनं दाखवत होता. स्वयंपाकघराच्या एका कोपऱ्यात एक बोगदा होता. महादू, अरे हा बोगदा कसला? हा खूप पुरातन बोगदा आहे. या बोगद्यात गेलेलं कुणी परत येत नाही, त्यामुळे या बोगद्याकडे कुणी फिरकतही नाही, महादूने माहिती पुरवत सांगितलं. चल जाऊन पाहूया का, आपल्या मोबाईलच्या टॉर्चमधून रस्ता काढत जाऊया, विपुल म्हणाला. गप रे, श्रेया त्याला दटावत म्हणाली. त्यांची एकमेकांसोबत मजा मस्करी चालू होती.
हा बहुतेक गुप्त रस्ता असावा, शत्रूचं आक्रमण झाल्यास पळून जाण्यासाठी, जसं पूर्वीच्या काळात किल्ल्यात वगैरे असायचे. विक्रांतने माहिती पुरवली. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर विक्रांतने महादू काकाला विचारलं, काका, पूर्वी गावात मी येऊ का असा गूढ आवाज यायचा, ते खरंच खरं आहे का? या अनपेक्षित प्रश्नाने दचकून त्यांनी कानाला हात लावला. पोरा, विषय बी काढू नको. मोठं संकट आलं होतं तेव्हा. कुणी करणी करून गावात एक दैत्य पक्षी पाठवला होता. गाव मोठं संकटात पडलं होतं. महादूने तेव्हाचा सारा घटनाक्रम मुलांना सांगितला. तुम्ही पाहिलं का त्या दैत्य पक्षाला? मुलांनी महादूला विचारलं. मी नाही पाहिलं. माझं तर तेव्हा जन्म पण झाला नव्हता. मग तुम्हाला एवढं सगळं कसं माहीत? महादूला विचारलं. जुन्या लोकांकडून त्या दैत्य पक्षाच्या कथा ऐकत आलोय मी, महादू म्हणाला. महादू काका, आपल्याला अशी व्यक्ती हवी आहे की ज्याने त्या दैत्य पक्षाला पाहिलं असेल. म्हणजे तुझ्या आजोबांच्या वयाची माणसं, श्रेया महादूला म्हणाली. हो, तेच आपल्याला योग्य ते सांगू शकतील. गावात काही जुनी लोक आहेत, ते सांगू शकतील. महादू काकांनी त्यांना माहिती पुरवली. गावात फेरफटका मारून वयस्कर लोकांकडे चौकशी करूया, विक्रांतने सांगितलं. आणि सर्वजण एक्साईट झाले. नक्की काय होतं हे पाहण्यासाठी सर्व आता एक्साईट झाले होते. त्यानंतर त्या लोकांनी गावात जाऊन फेरफटका मारण्याचा निर्णय घेतला. विक्रांत, श्रेया आणि विपुल गावात फेरफटका मारत निघाले. तिघेही मित्र बोलण्यात पटाईत होते. लोकांना बोलतं करण्याची त्यांच्याकडे कला होती. त्यांनी अनेकांना विचारलं, पण त्यांना त्या दैत्य पक्षी आणि आवाजाबद्दल तशीच रसरशीत वर्णनं ऐकायला मिळत होती. खरं काय ते काहीही कळत नव्हतं. काय विकी, 10पेक्षा जास्त लोकांना आपण भेटलो, पण सगळीकडे तीच मसालेदार स्टोरी, श्रेया म्हणाली. मुलांना प्रश्न पडला, आता हे रहस्य शोधायचं तरी कसं आणि कसं शोधून काढायचं? जाऊ दे की विकी, डोक्याला शॉट नको. 2 दिवस गावात फिरू, मजा करू आणि मुंबईत जाऊ, विपुलने सुचवले. नाही रे, या सर्व भाकड कथा असाव्यात, पण काहीतरी घडलं आहे हे निश्चित. त्याचा उलगडा झाल्याशिवाय चैन पडणार नाही. याच गोष्टींमुळे माझे आईवडील कधीच गावाला गेले नाहीत. विक्रांत त्याच्या विचारावर ठाम होता. जुने लोक अंधश्रद्धाळू असतात. राघोबावाडीतील दैत्यपक्षी मारण्यासाठी मांत्रिकाला आणलं होतं. तरी बरं, गावकरी किमान शोध घ्यायला राघोबावाडीत गेले आणि त्या सो कॉल्ड दैत्यपक्षाला मारलं. अन्यथा मांत्रिकानेच मंत्र फुकून वगैरे त्याला नष्ट केलं असतं आणि कायम भूताची स्टोरी पसरत गेली असती, श्रेया म्हणाली. 1 मिनिट, पण त्या दैत्य पक्षाला मारण्याची संकल्पना कुणाची होती? विक्रांतने मध्येच विचारलं. का, त्याने काय होणार आहे? विपुलने विचारलं. आजोबा आनंदरावांनी जेव्हा विकीला ही गोष्ट सांगितली तेव्हा वाघमारे मास्तरांचा उल्लेख केला होता. विकीला पटकन ते आठवलं. अरे, कुणीतरी तरुण वाघमारे मास्तर होता. त्याने या पूजा मंत्रविंत्राला विरोध केला होता आणि जंगलात जाऊन त्याला मारण्याचे सुचवले होते. अन्यथा सर्वांना ही भुताटकी वाटत होती. हे जे कोणी वाघमारे मास्तर आहेत तेच एकटे प्रॅक्टिकली विचार करत होते. मग या वाघमारे मास्तरांना भेटायला हवं, सर्वांचे एकमत झालं. महादूने वाघमारे मास्तर आजही गावात असल्याचं सांगितलं. मुलांना एक चांगला क्लू मिळाला होता. आता तिघेही मिळून वाघमारे मास्तरांना भेटायला जाणार होते. वाघमारे मास्तर आता निवृत्त झाले होते. त्यांनी वयाची 70 ओलांडली होती. गावातच ते लायब्ररी चालवत होते. तसे शाळाबाह्य मुलांना शिकवण्याचं काम करत होते. मुलं त्यांना भेटायला लायब्ररीत गेली. नमस्कार सर, मी विक्रांत पाटील, आबा पाटलांचा पंतू, विक्रांतने माहिती पुरवली. विक्रांतने आपली ओळख करून दिली. अरे वा, आश्चर्यच, आबा पाटलांच्या घराण्यातील पहिल्यांदा कुणी गावात आलं. हे तुझे मित्र वाटतं, वाघमारे मास्तर त्या तिघांकडे पाहत म्हणाले. हो सर, आम्ही गावात एका खास कामानिमित्त आलोय. आबा पाटलांचा आमच्या सर्वांच्या मनात खूप आदराचं स्थान आहे. गावाचा विकास झाला तो त्यांच्यामुळे. मुलांनो, माझ्या घरी चला, रात्रीचं जेवण माझ्याकडेच, तिथेच गप्पा मारू, आबा त्यांना म्हणाले. नको सर, त्याची काय गरज? विक्रांतला पुढे बोलू न देता वाघमारे मास्तर म्हणाले. काही औपचारिकता नको. आबा पाटलांचा पंतू गावात आला आणि न जेवता गेला तर कसं वाटेल? तरुणांशी गप्पा मारण्यातही आनंद असतो.
नवनवीन गोष्टी कळत असतात. चला माझ्या छोट्याशा घरात जाऊन चहा घेत गप्पा करू. वाघमारे मास्तरांच्या या प्रेमळ स्वागताने मुलंही कम्फर्टेबल झाली. सर्वजण जवळच असलेल्या वाघमारे सरांच्या घरी गेले. वाघमारे सरांचं घर छोटं असलं तरी पुस्तकाने भरलेलं होतं. नीटनेटकं होतं. गाव खूप बदललं आहे. शिक्षणाच्या बाबतीत खूप प्रगती केली आहे. मी जिल्हा परिषद शाळेतून निवृत्त झालो. मुलगा परदेशी शिक्षणानिमित्ताने गेला, पण माझं मन गावात रमतं. मी गावात वाचनालय चालवतो. शाळाबाह्य मुलांना शिकवतो. तोच माझा आनंद. शिक्षणानेच प्रगती होते. जुनी लोक शिकली नाहीत, पण आता गावाची जी प्रगती झाली ती शिक्षणामुळे आलेल्या विचारांमुळेच. वाघमारे मास्तर माहिती देत होते. वाघमारे मास्तरांकडून वैचारिक गोष्टी ऐकताना मुले रमली होती. मग विक्रांतने विषय काढला. आबा, काही वर्षांपूर्वी गावात एक गूढ आवाज येत होता. तो आवाज येताच गावातील कुणीतरी मरण पावत होतं. मी येऊ का? तो आवाज आणि दैत्यपक्षी, हा काय प्रकार आहे? ते ऐकताच वाघमारे मास्तरांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पसरलं. ते फक्त हसले. यातील फोलपणा त्यांना माहीत होता. तोपर्यंत चहा आला होता. सर्वांनी चहाचे कप हातात घेतले. चहाचे घुटके घेत वाघमारे मास्तर म्हणाले, तुम्हाला पण ती गोष्ट समजली का? नक्कीच ऐकली असेल, कुठे वाचली नसेल, बरोबर ना? वाघमारे मास्तरांनी मुलांना प्रश्न केला. खरं तर इतके वर्ष मला काहीच माहीत नव्हतं. माझ्या आईबाबांनी कधी गावी जाऊ दिलं नाही. नुकतंच माझे आजोबा आनंदरावांनी मला सांगितलं, म्हणूनच त्याचा शोध घ्यायला आलो आहे. 48 वर्षापूर्वी माझ्या आजोबांनी गाव सोडलं होतं. तेव्हा माझे वडील 5 वर्षांचे होते. त्यांनी या घटनेचा प्रचंड धसका घेतला आणि तेव्हापासून ते गावात आलेच नाहीत. मला देखील येऊ दिलं नाही. भूतांच्या गोष्टी नेहमी ऐकीव असतात. भूत असतो पण त्याला कुणी पाहिलेलं नसतं. ऐकीव गोष्टीच असतात या, वाघमारे मास्तर म्हणाले. जसं तुला आता हे ऐकून अस्वस्थ वाटतंय, मी देखील तेव्हा असाच अस्वस्थ झालो होतो. तेव्हा मी तरुण होतो, तुझ्या आजोबांच्या वयाचा. शिक्षक म्हणून बदलीने गावात आलो होतो, वाघमारे मास्तर पुढे सांगत होते आणि मुलं कान लावून ऐकत होते. मी येऊ का असा येणारा गूढ आवाज आणि दैत्यपक्षी हे अर्धसत्य आहे. ती रंगवून चढवून एकोएकी पसरल्याने तसा समज झाला आहे. वाघमारे मास्तरांनी माहिती दिली. म्हणजे? सांगतो. राघोबावाडीतून रात्री गूढ आवाज येत होता, पण तो मी येऊ का असा नव्हता. कुणीतरी त्याचा असा उच्चार केला आणि मग सर्वांचा समज की तसाच आवाज येतोय. याला मानसशास्त्रीय कारण आहे. एखादी भयप्रद अमानवी गोष्ट ऐकल्यावर ती खरी असल्याचा भास होतो. लोक तसा दावा करतात. त्यामुळे तो आवाज मी येऊ का असा वाटत होता. मी म्हटलं होतं ना, तो दैत्यपक्षी काही शुद्ध मराठीत बोलणार का? श्रेया पटकन म्हणाली. पण सर, एकाची ऐकण्यात चूक होईल, पण सर्व गावाला हेच वाटत होतं. तुम्ही लहान असाल त्यावेळी. गणपती दूध पितो अशी अफवा पसरली होती तेव्हा. त्याला शास्त्रीय कारण होतं, पण गणपती दूध पितो असंच सर्वांना वाटू लागलं. तेव्हा मुख्यमंत्री मनोहर जोशी होते. त्यांनी देखील माझ्या घरातील गणपती दूध पितो असं सांगितलं होतं. हा सगळा मानसशास्त्रीय खेळ होता. मी येऊ का असा येणारा आवाज हा देखील यातीलच एक प्रकार होता, वाघमारे मास्तर म्हणाले. बरोबर सर. नालासोपाऱ्यात काही वर्षापूर्वी देखील अशीच एक अफवा पसरली होती. कुणी चेटकीन येऊन महिलांचे केस कापत होती अशी अफवा होती. अनेक महिलांचे केस कापले गेले होते. नंतर कळलं की या महिला त्या अफवेच्या प्रभावाखाली येऊन स्वतः केस कापत होत्या. श्रेयाने आठवून सांगितलं. बघा, उत्तरं तुमच्याकडेच आहेत, वाघमारे मास्तर म्हणाले. ओ आय सी. पण तो गूढ पक्षी, तो काय प्रकार होता? गावातील लोक या विचित्र आवाजाने घाबरले होते. त्यांना वाटायचं की मी येऊ का असा आवाज येतो. विशेष म्हणजे आजही जुनी लोक जी त्यावेळी होती ते देखील हेच सांगिततील. आवाजामुळे गावात दहशत पसरली होती. गावात होम, हवन, पूजा वगैरे सुरू होतं. पण कुणी त्या आवाजाचा शोध घेत नव्हतं. मीच त्यावेळी आबा पाटलांना राघोबावाडीत शिरून शोध घ्यायला सांगितलं होतं, मास्तर म्हणाले. पण सर, शेवटी दैत्यपक्षी होताच ना, मानवी डोकं आणि पक्षाचं शरीर असं काहीतरी. विक्रांतने शंका बोलून दाखवली. अरे मुला, गुगल कर किंवा आणखी सर्च करून सांग. अशा पक्षी जगात तरी अस्तित्वात आहे का? असा कुठलाही दैत्यपक्षी अस्तित्वात नाही. हां, असलाच तर पुराणाच्या कथेत असेल. पण लोकांनी तर तो दैत्यपक्षी पाहिला ना. पुन्हा तेच. त्यावेळचं गूढ आणि भयप्रद वातावरण असं होतं की बघणारे चढवून सांगत होते,
आणि मग तसेच रसभरीत वर्णन कानोकानी पसरत होतं. कुठला तरी जंगली पक्षी होता हे खरं. तत्सम एका पक्षाची प्रजाती असावी. अच्छा, अफवा दैत्य पक्षाची पसरली होती तर. पण पुन्हा सर, त्या गूढ आवाजाने गावात लोक तर मरत होते ना. विक्रांतच्या शंका काही संपत नव्हत्या. आता हा देखील योगायोगच. राघोबा वाडीतून येणारा तो गूढ आवाज आणि नंतर गावात होणारे मृत्यू याचा लोकांनी संबंध जोडला होता. त्यावेळी गावात तापाची प्रचंड साथ पसरली होती. उपचार योग्य होत नव्हते. कुणाचा मृत्यू झाला तर या आवाजामुळे तर असा समज झाला आणि व्हायचा. करोनामुळे नाही का लोक पटपट मरत होते. मास्तरांनी खुलासा केला. विकी, तुझ्या पप्पांना पण तापच भरला होता, विपुलने आठवण करून दिली. सर, आमच्या वाड्यात कुणी चंदू रहाटे नावाचा वाटसरू मुक्कामाला आला होता. त्याचाही आवाजाने मृत्यू झाला. तो तर आजारी नव्हता. हो, बरोबर आहे, तो आजारी नव्हता, पण त्याचा एकाएकी मृत्यू झाला होता हे खरं. लोकांना वाटलं की त्याचा मृत्यू या गूढ आवाजानेच झाला आहे. त्याच्या मृत्यूनंतर गावात पोलीस आले होते. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नेला होता. त्याचा अहवाल देखील नंतर मी जाऊन पाहिला होता. हृदयविकाराच्या झटक्याने झोपेतच त्याचा मृत्यू झाला होता. पण त्यावेळच्या ग्रामस्थांना हे कोण समजवणार? सर्वांना हेच वाटत होतं की त्याचा मृत्यू गूढ आवाजामुळेच झाला आहे. अच्छा, तर असा योगायोग होता तर, मुलं एक सुरात म्हणाली. लोक उगाचच घाबरत होते. आजही गावात कुणाचा ना कुणाचा नैसर्गिक मृत्यू होत असतो. फक्त आता गूढ आवाज येत नाही. नाहीतर पुन्हा लोकांनी संदर्भ लावला असता. हो ना सर, मी येऊ का 2 म्हणून, विपुल मस्तीत म्हणाला. सर्वजण खळखळून हसले. मी येऊ का या गूढ आवाजाचे आणि गावातील गूढ मृत्यूंचे कोडे आता उलगडले होते. खूप थँक्यू सर. तुमच्यामुळे इतक्या वर्षांनी या रहस्याचा उलगडा झाला. कुणी वैज्ञानिक दृष्टिकोनातून याचा आजवर शोध घेतला नाही. म्हणून एका पिढीतून पुढच्या पिढीत मी येऊ काची कथा रंगत गेली. त्यावेळच्या लोकांनी समजून घेण्याची मानसिकताही नव्हती. विक्रांतला खूप रिलॅक्स वाटलं. एक ओझं डोक्यावरून उतरलं होतं. कधी एकदा बाबा आणि आजोबांना हे रहस्याचं खरं कारण सांगतो असं विक्रांतला झालं होतं. आणि अशाच प्रकारे आपली कथा इथेच समाप्त. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. तसेच कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच एक छानशी आणि सुंदर कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.